यानंतर एक मोठी बातमी, धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राजीनामा देणार असल्याची फेसबुक पोस्ट करुणा मुंडेंनी केली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हाच असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय। त्यामुळे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत असून ते सोमवारी राजीनामा देणार असल्याची पोस्ट करुणा मुंडे यांनी केली। तर याच संदर्भात आपण बोलूयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत आणि त्याच्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। सुस्मिता, खरं तर ज्या पद्धतीचं फेसबुक पोस्ट करुणा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे त्यामध्ये हे स्पष्ट म्हटले त्यांनी की उद्या धनंजय देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संपूर्णपणे राजीनामा घेण्यात येणार आहे। खरं तर ह्या फेसबुक पोस्टच्या आधारे या चर्चा पुन्हा एकदा समोर येतात की राजीनामा होणार असेल तर तो कधी होणार आणि इतका उशीर का। अंजली दमानिया जी आपल्यासोबत आहेत, खरं तर ही एक पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली म्हणून हा विषय नव्यानं समोर येते। पण तुम्ही विविध स्तरावरती यावरती काम करतायत, अनेक बाबी कालच्या चार्जशीटमधनं सुद्धा समोर आल्यात। काय वाटतं, राजीनामा घ्यायला उशीर होतोय की होईल की नाही होणार? नाही, आता तर मला असं वाटतं की राजीनामा घेतलाच गेला नाही पाहिजे, त्यांना बडतर्फ करायला हवं। कारण कालचे जे चार्जशीट आले त्याच्यावरनं इतक्या ज्या अतिशय गंभीर अशा डिटेल्स आल्या आहेत की हे सिंडिकेट गेले 10 वर्ष काम करत आहे। म्हणजे जेव्हापासनं धनंजय मुंडे तिथले पालकमंत्री झाले, मंत्री झाले, तेव्हापासनं हे हळूहळू मोठे होत गेले आणि त्यांनी जी दहशत माजवली आहे ना ती फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्या समर्थनामुळे ती माजवली गेली आणि पदोपदी त्यांना पोलिसांचं संरक्षण म्हणा, इतर गोष्टी म्हणा, हे सगळं होत गेलं म्हणूनच हे सगळं वाढत गेलं असं मला वाटतंय। कुठेतरी काल ज्या पद्धतीने चार्जशीटमधले महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले होते, त्यानंतर उद्या खरं तर अधिवेशन आहे आणि आज अशा पद्धतीची ही पोस्ट, या तिन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? नाही, अधिवेशनाच्या आधी खरं तर हे घ्यायला हवं होतं त्यांनी, पण आता राजकारणातनं नैतिकता उरलीच नाही आहे। कारण नैतिकतेची अपेक्षा आपण कोणाकडनं करू शकतो की जी माणसं चांगली आहेत, सभ्य आहेत, त्यांच्याकडनं आपण ती अपेक्षा करू शकतो। पण आत्ताच्या घटकेला ह्या राजकारण्यांमध्ये नैतिकता ह्याची अपेक्षा ठेवणं सुद्धा मुळात चुकीचं आहे आणि यांच्यासारख्या लोकांना बडतर्फच करायला पाहिजे। राजकारणातनं हात धरून यांना बाहेर खेचून नेलं पाहिजे। कारण अशी माणसं आहेत म्हणून आपल्या देशाला गती मिळत नाही आहे, एक दिशा मिळत नाही आहे, कारण सगळ्या गुंडांच्या हातात आता हे राजकारण चाललंय। करुणा मुंडे यांनी जी पोस्ट केलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यात म्हटलं की 2 दिवसापूर्वीच राजीनामा हा देण्यात आलेला आहे। स्वतः अजित पवार याची घोषणा करतील, देवेंद्र फडणवीस यांची त्या भेट जाऊन घेणार आहेत। खरं तर एका वेगळ्या स्तरावरती हा वाद आता गेलेला तुम्ही बघताय का? नाही, आता त्यांच्यात कुठून त्यांना ती माहिती मिळाली आहे, त्या काही स्पेक्युलेट करतायत का खरंच त्यांना ती माहिती आहे मला माहीत नाही। पण मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला राजीनामा पण नाही, यांना बडतर्फच सरळ सरळ केलं पाहिजे, यात दुसरं तिसरं काहीच नाही। उद्या अधिवेशन आहे, त्यावेळेला तुमची ही मागणी विरोधकांकडनं सुद्धा पुढे मांडण्यात येऊ शकते, तुम्ही काय करणार? विरोधी पक्ष आता मुळात उरलाय की नाही असाच प्रश्न पडतो। कारण रोज उठून आपण बघतोय प्रत्येक गटातली लोक सत्ताधारी पक्षात जात आहेत, त्यामुळे विरोधी पक्षच आहे की नाही अशी शंका वाटते आणि जेवढे उरले सुरलेले आहेत सगळ्यांच्या फायली देवेंद्र फडणवीसांकडे आहेत, त्यामुळे हे तितके लढतील की नाही मला माहीत नाही। पण मी असं ठरवलंय की उद्या दुपारपर्यंत हे झालं नाही तर मात्र मी अतिशय स्ट्रॉंग भूमिका घेऊन उद्या एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन अनेक गोष्टी जाहीर करणार आहे। धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। तर उद्या अधिवेशनामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे, पण त्यापूर्वी राजीनामा होतो की नाही हेही महाराष्ट्राच्या राजकारणाला निर्णायक ठरणार आहे। बिलकुल सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।